हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला असं काही करून दाखवणार आहे की तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही आहे, पण मी ते केलं आणि मला ते आवडलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशी एक गोष्ट आहे जी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला लागतेच, ती म्हणजे कोलगेट. ती कोणाच्या घरी नाही असं होऊ शकत नाही, कारण ब्रश केल्याशिवाय आपला दिवस सुरूच होऊ शकत नाही. ती कोलगेटच वापरून मी तुम्हाला एक जादू दाखवणार आहे. जर हे तुम्हाला आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मग जादू बघायला तयार व्हा. ही कोलगेट जर आपले दात स्वच्छ करू शकते तर मग स्विच बोर्ड पण स्वच्छ करू शकते. पहिल्यांदा बघा, स्विच बोर्ड किती खराब झालेला आहे. ते खराब तर होणार, त्याला काही विलाज नाही, कारण प्रत्येक वेळी आपले हात हे बटन बंद करणं चालू करणं, पंखा बंद करणं, पंखा लावणं, यासाठी बटनांना लागतच असतात. कधी पाण्याचा हात लागतो तर कधी तेलकट हात आपले हे लागतच असतात, कारण प्रत्येक वेळी आपण हात पुसत नाही. मग हे असंच होणार. त्यावर मी हा उपाय आणलेला आहे. एक सुका कपडा घ्यायचा आहे, त्यावर कोलगेट घ्यायची, थोडीशीच घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायची आहे. आणि मग ते स्विच बोर्डला लावून थोडंसं जोर लावून पुसून घ्यायचं आहे. जास्त पण जोर नाही लावायचं आहे, थोडंसं जोर लावून ते पुसून घ्यायचं आहे. पण हे करते वेळी मेन स्विच बंद करा, नाहीतर करंट बसू शकतो, काळजी घ्यायची आहे. नंतर बघा स्विच बोर्ड कसे नव्यासारखे चमकतात ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हा उपाय तुम्ही दर 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी करू शकता. त्यामुळे आपले स्विच बोर्ड एकदम स्वच्छ राहतील, नव्यासारखे चमकतील. करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आपण बायका आपलं घर स्वच्छ दिसण्यासाठी काही ना काही उपाय करतच असतो. हे पण करून बघा, तुम्हाला आवडेल हे करायला. हे जर तुम्हाला आवडलं तर कमेंट करून मला नक्की सांगा. अगोदरच्या आणि आताच्या स्विच बोर्डमध्ये किती फरक आहे तुम्ही बघू शकता. किती छान स्वच्छ झाले आहेत ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.